नुकत्याच देशातील 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभाची घोषणा झाली। पण यात सर्वात जास्त चर्चा कोणत्या राज्याची होत असेल तर ती होते पश्चिम बंगालची आणि त्याला कारणही तसंच आहे। मागच्या तब्बल 15 वर्षांपासून बंगालवर तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांचं एकहाती वर्चस्व आहे। मागच्या 15 वर्षात ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये कोणत्याही पक्षाला शिरकाव करू दिला नाही। मागच्या 2021च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा एकहाती बहुमत मिळवलं आणि सत्ता स्थापन केली। पण गेल्या 5 वर्षात बंगालमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, ज्यामुळं यंदाची निवडणूक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांना जड जात असल्याची चर्चा आहे। गेल्या 5 वर्षात म्हणजेच गेल्या निवडणुकीनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष यांच्यातील संघर्ष सातत्याने वाढतच गेला आहे। तर दुसरीकडे काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सगळी धडपड केवळ आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असल्याचं दिसत आहे। कारण गेल्या निवडणुकीत या दोन्ही पारंपरिक पक्षांना एकही जागा जिंकता आली नव्हती। दोन्ही पक्षांना अगदी 0 जागा मिळाल्या होत्या। बंगालमध्ये काँग्रेस तब्बल 25 वर्ष सत्तेत राहिली आहे, तर दुसरीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तब्बल 33 वर्ष सत्तेत राहिला आहे। पण मागच्या 2021च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 0 जागा मिळाल्या होत्या। त्यामुळं यंदा या पक्षांना खातंही उघडता येईल की नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे। पण मागच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त उल्लेखनीय कामगिरी केली ती भाजपने। 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 3 जागा मिळाल्या होत्या, पण 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तब्बल 77 जागा मिळाल्या होत्या। पण बंगालमध्ये सत्ता आणण्याचं स्वप्न भाजपचं मागच्या वेळेस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उधळून लावलं होतं। पण यावेळेस भाजप आणि ममता बॅनर्जी या दोघांसाठी बंगालमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे। नक्की काय चालले पश्चिम बंगालच्या निवडणुकीत? ममता बॅनर्जी पुन्हा एकदा भाजपला जड जात आहेत का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। गेल्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचे ध्रुवीकरण अतिशय स्पष्टपणे झालं आहे। त्यापूर्वी अनेक वर्ष डाव्या पक्षांची एकहाती सत्ता या राज्यावर होती, परंतु तृणमूल काँग्रेसनं डाव्यांच्या या वर्चस्वाला मोठा धक्का देऊन स्वतःची भक्कम जागा निर्माण केली। गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला जोरदार टक्कर दिली आणि 77 जागांवर विजय मिळवून मोठी बाजी मारली। जर आपण गेल्या 15 वर्षांचा सविस्तर विचार केला तर भाजपची ही राजकीय वाटचाल किती वेगाने झाली हे सहज लक्षात येऊ शकेल। भाजपला 2011च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 4% मतं मिळाली होती, पण त्यावेळी त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती। त्यावेळी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनं 39% मतं घेऊन 184 जागा जिंकल्या होत्या, तर डाव्या आघाडीनं 40% मतं घेऊन 62 जागा जिंकल्या होत्या। काँग्रेसनं 9% मतांसह 42 जागांवरती विजय मिळवला होता। त्या काळात डावे पक्ष पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याची चित्र निर्माण झालं होतं। त्यानंतर 2016च्या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी 10% वाढली आणि त्यांनी 3 जागा जिंकून विधानसभेत आपलं खातं उघडलं। मात्र खरी लढत 2021च्या निवडणुकीत पाहायला मिळाली, जेव्हा भाजपने थेट तृणमूल काँग्रेसचं सरकार उलथवून टाकण्याची भाषा केली होती। या निवडणुकीपूर्वी भाजपने संपूर्ण राज्यात जोरदार काम केलं आणि आपला जनाधार वाढवण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता, ज्याचा मोठा फायदा त्यांना निकालात दिसून आला। 2021मध्ये भाजपला 38% मतं मिळाली आणि 77 जागा जिंकता आल्या। जरी तृणमूल काँग्रेसला आणि ममता बॅनर्जींना सत्तेतून बाहेर काढण्याचे त्यांचे मनसुबे पूर्ण झाले नाही, तरी ममता बॅनर्जी यांना त्यांचे जुने सहकारी शुवेंदू अधिकारी यांच्या मार्फत पराभूत करण्याची मोठी किमया त्यांनी करून दाखवली। शुवेंदू अधिकारी यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम या मतदारसंघातून धक्कादायकरित्या पराभव केला होता। या निकालामुळं भाजप राज्यातील 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आणि मुख्य विरोधी पक्षही बनला। मात्र याही वेळी काँग्रेस आणि डावे पक्ष केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेत राहिले, कारण दोघांनाही एकही जागा मिळाली नाही आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा मोठा प्रश्न राज्यात निर्माण झाला। राज्यातील 2021च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 2019च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने राज्यात जोरदार प्रचार केला होता आणि त्यावेळेस त्यांना राज्यातील 42 जागांपैकी 18 जागा मिळाल्या होत्या, तर तृणमूल काँग्रेसला 22 जागांवरती समाधान मानावं लागलं होतं। 2011 पासून 2021 पर्यंत भाजपची ही वाढ खरोखरच थक्क करणारी आहे।
कारण ही वाढ केवळ वरवरची नव्हती, तर त्यांनी संपूर्ण राज्यभर आपल्या कार्यकर्त्यांचं एक मजबूत जाळं निर्माण केलं होतं. तृणमूल काँग्रेसच्या विरोधातील मतांचा एक मोठा हिस्सा भाजपने स्वतःकडे वळवण्यात यश मिळवलं आणि ज्या मतदारसंघात आधीचे विरोधी पक्ष कमकुवत झाले होते तिथे भाजपने सर्वात आधी शिरकाव केला. तृणमूल काँग्रेस विरोधातील जनतेच्या असंतोषाचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. पूर्व मेदिनीपूर, कुचबिहार, पुरुलिया, दार्जिलिंग, बांकुरा आणि नादिया या जिल्ह्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारीत झालेली वाढ अत्यंत लक्षणीय ठरली. भागबानपूर, ईशान्य रानाघाट, शांतीपूर, वायव्य रानाघाट, बादगाह, मोयना आणि पुरसुरा यांसारख्या ठिकाणी भाजपच्या मतांची 40% अधिक होती. तरीही दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं आपल्या मतांची टक्केवारी 48% वाढवून 215 जागा मिळवत आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. आता यावेळीची राजकीय गणिते पूर्णपणे वेगळी दिसत आहेत, कारण गेल्यावेळी राज्यातील विधानसभा निवडणुका तब्बल 8 टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या होत्या. त्या निर्णयावर जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी कडक टीका केली होती. तसेच हा निर्णय भाजपच्या सोयीने घेतल्याचा आरोपही झाला होता. मात्र यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगानं ही निवडणूक केवळ 2 टप्प्यातच घेण्याचं निश्चित केलं आहे आणि भाजपने या निर्णयाचं देखील स्वागत केलं आहे. भाजपला असं वाटतं की जर जास्त टप्प्यात निवडणूक घेतली तर तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी आपली सर्व शक्ती आणि यंत्रणा पुढील टप्प्यात वापरण्यासाठी जास्त वेळ मिळतो. म्हणून 2 टप्पे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आता देखील तमिळनाडूमधील निवडणूक 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात पार पडल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 29 एप्रिल रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजप आपली देशभरातील सर्व ताकद लावू शकेल अशी त्यांची व्यूहरचना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कोलकात्यामध्ये जी मोठी सभा घेतली होती त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर बंगाल, जंगलमहल प्रदेश तसेच शुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला असलेला पूर्व मेदिनीपूर या भागांचा समावेश असल्यानं तिथे भाजपची कामगिरी गेल्या 10 वर्षात उत्तम राहिलेली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेते शुवेंदू अधिकारी यांच्यातील थेट लढत पाहायला मिळणार आहे. कारण ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शुवेंदू अधिकारी यांनी या मतदारसंघातून आपल्या प्रचाराला जोमानं सुरुवातही केली आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या वेळी त्यांनी नंदीग्राममधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करून सर्वांना धक्का दिला होता. शुवेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जींचे अतिशय जवळचे सहकारी होते, पण नंतर ते त्यांचे सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी बनले. 2007मध्ये बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री असताना डाव्या पक्षांनी 235 जागा जिंकून मोठी सत्ता मिळवली होती. त्यावेळी तृणमूलला केवळ 30 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा कुणी कल्पनाही केली नव्हती की पुढच्याच निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदलेल. त्याच काळात नंदीग्राम येथे रासायनिक प्रकल्प आणण्याची घोषणा झाली होती आणि स्थानिक शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला तीव्र विरोध केला होता, ज्यातून भूमी उच्छेद प्रतिकार समिती नावाची आघाडी स्थापन झाली. या समितीचे संयोजक शुवेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी होते आणि सर्व विरोधी पक्षांनी याला पाठिंबा दिला होता. 14 मार्च 2007 रोजी पोलिसांच्या गोळीबारात 14 शेतकरी ठार झाले आणि या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, ज्याचा फायदा घेत ममता बॅनर्जींनी मोठं आंदोलन पेटवलं. त्यावेळी ममतांसोबत पहिल्यांदाच आमदार झालेले शुवेंदू अधिकारी सावलीसारखे उभे होते आणि तेव्हापासून ते ममतांचे विश्वासू सहकारी बनले, ज्याच्या जोरावर पुढच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं सत्ता पालट केली. तृणमूलच्या वाढीमध्ये आणि पक्ष विस्तारात शुवेंदू अधिकारी यांचा मोठा वाटा होता आणि पक्षात त्यांचं स्थान ममता बॅनर्जींनंतर दुसऱ्या क्रमांकाचं मानलं जात होतं. मात्र कोरोनाची साथ सुरू होण्याच्या काही काळ आधीपासून पक्षात ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचं वजन वाढायला सुरुवात झाली आणि त्यातच प्रशांत किशोर यांनी देखील पक्षाच्या निर्णयात मोठी भूमिका घ्यायला सुरुवात केली. हीच बाब शुवेंदू अधिकारी यांना खटकू लागली. शेवटी त्यांनी मंत्रिपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपने त्यांना आपल्या गोटात सामील करून घेतलं. भाजपमध्ये आल्यापासून ते तृणमूल काँग्रेसचे सर्वात मोठे राजकीय विरोधक झाले. यावेळेस निवडणुकीसाठी भाजपने मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा जाहीर केलेला नाही. तरीसुद्धा शुवेंदू अधिकारी यांना नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन्ही महत्त्वपूर्ण मतदारसंघातून उमेदवारी देऊन मोठे संकेत दिले आहेत. भवानीपूरमध्ये त्यांनी थेट ममतांना आव्हान दिल्यानं ही लढत आता संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 215 जागा तर भाजपला 77 जागा आणि अपक्ष वितरांना 2 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस आणि डाव्यांना 0वर समाधान मानावं लागलं होतं.
ही आकडेवारी यावेळेसच्या संघर्षात किती महत्त्वाची ठरेल हे लवकरच स्पष्ट होईल। ही निवडणूक राज्याच्या राजकीय इतिहासाला एक नवीन वळण देणारी ठरेल, यात मात्र शंका नाही। भाजप आपल्या 15 वर्षातील या थक्क करणाऱ्या प्रवासाला सत्तेच्या सिंहासनापर्यंत नेणार की ममता बॅनर्जी आपल्या आक्रमक शैलीने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जी पुन्हा एकदा भाजपला हरवतील का, की भाजप यावेळेस ममतांचा पराभव करून राज्यात सत्ता स्थापन करेल? काँग्रेसला यंदा तरी आपलं खातं उघडता येईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।